तुझ्यासाठी चहा घेऊन आले आणि तू काय? अगं तुला शोधत शोधत इकडे आलोय. असं एका जागी उभं राहून बरं शोधतात रे तुमच्या. जानकी मला थोडं बोलायचंय. काय? पण तिकडे काय झालं ते सांग. बाकी काही नाही ऐकायचं मला. सांगतो. डहाणूला किल्लेदारांची कुठली फॅक्टरी आहे का? त्यांच्या 10 ठिकाणी फॅक्टरी आहे. तुझी सोय कुठे लागली सांग ना. डहाणूला त्यांच्या फॅक्टरीमध्ये हिशोबनीस म्हणून कामाला घेतलंय. 4000 रुपये पगार आहे. राहायला खोली पण देणार आहेत आणि भत्ता सुद्धा. देवच पावलं म्हणायचा. बघ ना, कधी काहीच नव्हतं आणि आता मिळालं तरी एवढं. आणि महत्वाची गोष्ट तर पुढे आहे. अरे जरा थांब, मी देवासमोर साखर ठेवून येते. थांब. जानकीसाठी मुलगा शोधतोय आम्ही. लग्न करायचं ना तिचं. काय रे, तू का नाराज झालास? काय नाही, असंच. या ठराविक वयामध्ये मनातलं कितीही लपवून ठेवलं तरी डोळ्यात दिसतं. म्हणजे? अरे म्हणजे खोटं बोलताना डोळे तरी बंद करत जा. जानकी बद्दलचं प्रेम दिसतंय त्यात. साहेब मला आवडते ती. मग काय, उडवून टाकायचं पार. अरे असं आत्याबाई म्हणत होत्या. मुलगाही आता कमवता झालाय, मुलगी सुद्धा सुस्वरूप आहे. मग तुम्ही काय म्हणालात? मी म्हणालो आमचा मुलगा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. तुम्ही मुलीला विचारा. साहेब तुम्ही देव माणूस आहात. पण या देवाला नैवेद्यही द्यावा लागतो. तुझ्या या लग्नामध्ये माझाही स्वार्थ आहे. कसला स्वार्थ? माझ्या पुतण्याच्या चेहऱ्यावरचं सुख. एक बोट पकड. मला वाटलंच होतं तू हे बोट पकडशील म्हणून. म्हणजे आपले आई बाबा नक्की परत येणार. ते कसं? अरे वाकणी साहेबांशी बोलले ना तेव्हा ते म्हणाले की तुझ्या आई बाबांना मी नक्की परत आणतो म्हणून. आई बाबा आल्यावर राहणार कुठं? तुला म्हंटल ना, आपण एक छोटस घर घेऊ आणि त्यात 4 जण मिळून राहू. किंवा गावालाच परत जाऊ ना. गावाला जाऊन काय करणार आहेस तू? राघोबा शेटने आपलं शेत पण बळकावलं. राघोबाच्या तर एक दिवस नाही ना त्याला शेताच्या बांधावर फोडलं तर नावाची जानकी नाही मी. मी पण त्याच्या डोक्यात दगड घालणार. अरे वा, अरे माझा वाघा. काय रे, एवढ्या रात्री काय काम काढलंय? आत्याबाई थोडं बोलायचं होतं. या घरात बोलण्यासाठी तुला कधीपासून परवानगी काढायला लागली? विषय थोडा नाजूक आहे. कुठली गोष्ट तुझ्यापासून कधी काही लपवली गेली? मग बोल ना. आत्याबाई, नवसाईच्या पूजेच्या वेळेला दिवा विझला. दामो, आत्याबाई तुम्हाला चांगलं माहिती आहे कोणाला पटो वा न पटो, ज्या वेळेला आरतीचा दिवा विझला त्या वेळेला ज्याच्या हातात ताट असतं तो माणूस. दामो